आपण बरेचदा असं ठरवतो की आजपासून मी सगळं हेल्दी खाणार आहे, वेळच्या वेळी जेवणार आहे. परंतु तरीसुद्धा आपल्याला कधी-कधी गोड खाण्याची, जंक फूड खाण्याची, वेफर्स खाण्याची, काही-काही गोष्टी खाण्याची क्रेविंग्ज येतात आणि कधी-कधी तर अवेळी भूक लागते आणि आपण छान पोटभर जेवलेलो असतो तरीसुद्धा हे होतं. तुम्हाला पण हे होतं का? परीक्षेचं टेन्शन आलं आहे, कामाचं काही टेन्शन आहे, घरात काही गडबड आहे, असं असतानासुद्धा बऱ्याच लोकांना खूप भूक लागते. ह्या सगळ्याचं कारण काय आहे आणि त्याच्यावरचे उपाय कोणते आहेत हे आपण समजून घेण्यासाठी आज आपल्या चॅनलवर एक खास व्यक्ती आलेली आहे. माझी बहीण देवकी धारप, जी सायकोलॉजिस्ट आहे आणि ती या खूप महत्त्वाच्या विषयावर, ज्याला स्ट्रेस ईटिंग असं म्हटलं जातं, त्यावर आपल्याला काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहे. तर आपण लगेचच तिला भेटूया. नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आज आपल्याबरोबर देवकी धारप, माझी बहीण आहे, जी सायकोलॉजिस्ट आहे. तिने MA सायकोलॉजी केलं आहे आणि ती स्वतःची समथेरपी या नावाच्या ब्रँड अंडर ती स्वतःची प्रॅक्टिसही करते. तर आज आपण आपल्या गप्पांना सुरू करताना मला तिला असं विचारायचं आहे की माझ्याकडे जे क्लायंट्स येतात, म्हणजे वेट लॉससाठी असतील, फॅट लॉससाठी असतील, बऱ्याच अंशी असं दिसून येतं की त्या लोकांना माहीत असतं की आपल्याला हेल्दी खायचं आहे किंवा ही एक पर्टिक्युलर गोष्ट, आता समजा वेफर्स खावेसे वाटत असतील तर ते आत्ता नाही खाल्ले पाहिजेत किंवा ह्या वेळेस ते नाही खाल्ले पाहिजेत, हे सगळं त्यांना पटत असतं, माहीत असतं. पण तरीसुद्धा त्या गोष्टीची क्रेविंग येते किंवा ते खावंसं वाटतं. तर मला तुला असं विचारायचं आहे, यामागे तुमचं मानसिक आरोग्य कसं आहे किंवा त्यावेळची तुमची मेंटल स्टेट कशी आहे, याचा कितपत रोल असतो? नक्कीच. तर बरेचदा असं होतं की एक प्रकारचं खाणं असतं जे म्हणजे आपल्याला गरजेचं खाणं असतं, जी आपली शारीरिक गरज असते. आपल्याला रोज जे काय फिजिकल मेंटल एनर्जी जी लागते त्यासाठी जे आपण खातो ते नीड बेस्ड फूड असतं, ज्याला आपण भूक किंवा हंगर असं म्हणतो. आणि दुसऱ्या प्रकारचं असतं ते क्रेविंग असतं, जे आपल्याला बरेचदा आपण दिवसभरात बऱ्याच भावना आपल्याला फील होत असतात, बरेच काय काय आपण अनुभवत असतो. तर ती प्रत्येक भावनेनुसार आपल्या शरीरात एनर्जी लेवल्स किंवा आपल्या जी नर्वस सिस्टीम असते ती वर खाली होत राहते आणि आपल्या शरीराला नेहमी इक्विलिब्रियम साधायचं असतं, नेहमी आपल्या शरीराला एक बॅलन्स स्टेट साधायचं असतं. तर त्यासाठी शरीर वेगवेगळ्या कोपिंग मेकॅनिझम्स किंवा त्या स्ट्रेसवर किंवा त्या अनवॉन्टेड बदलाला शांत करण्यासाठी किंवा बॅलन्स करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतं. सो त्यासाठी जेव्हा आपल्याला थोडासा स्ट्रेस येतो, थोडीशी अँझायटी येते, भीती वाटत असते, तेव्हा आपली बॉडी, आपलं शरीर अराउज होतं, म्हणजे नर्वस सिस्टीम वर जायला लागते, सिम्पटम्स वर जायला लागतात. मग ते छातीत धडधडणं असो किंवा आपली मसल्स आक्रसणं असो. आणि मग तिथे जेव्हा आपल्याला इन्सिक्युरिटी ती फील होत असते, तर त्या इन्सिक्युरिटीवरती मात करण्यासाठी आपण काहीतरी कम्फर्ट किंवा काहीतरी ज्याच्याने आपल्याला छान वाटेल अशा गोष्टी आपण शोधायला लागतो. आणि फूड हे सगळ्यात इझिली अवेलेबल आहे आणि ते असं अल्कोहोल किंवा ह्याच्यासारखं त्याला काही निगेटिव्ह नोटेशन नाही आहे, त्यामुळे खाण्याकडे जाणं हा सगळ्यात सोपा मार्ग असतो. सो खाणं इज अ बॉडी सोल्युशन probably to make up for that change in the equilibrium. सो बेसिकली आपल्याला जे असे काही इमोशन्स किंवा ताण याचा अनुभव येतोय, त्याची एक काय म्हणतात, त्याच्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न म्हणून फूडकडे बघितलं जातं. बेसिकली जेव्हा आपण युजली अशा वेळेस आपल्याला कार्ब्स किंवा शुगर खायची जास्त वाटते, कारण जरी आपल्याला माहिती असेल ते अनहेल्दी असतं, तरी त्याच्यामुळे तुला सुद्धा माहितीच असेल की डोपामाइन हा न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतो. एक्झॅक्टली, आपण त्याला हॅपी हॉर्मोन म्हणतो. त्याच्यामुळे तो कम्फर्ट मिळवण्यासाठी, ते एक छान असं फिलिंग येण्यासाठी फूड आणि युजली कार्ब्स, मग ते फ्राईज खावेसे वाटतील किंवा गोड पदार्थ, चॉकलेट. एक्झॅक्टली. आत्ता आपण जसं म्हटलं की आपल्याला काहीतरी छान वाटण्यासाठी आपण खातो, म्हणजे बेसिकली दोन प्रकार झाले. आपण जसं डिस्कस केलं की एक भूक आहे आणि एक क्रेविंग आहे. तर याच्यातला फरक एखाद्या माणसाने कसा ओळखायचा की आत्ता मला भूक लागली आहे म्हणजे मला काहीतरी खाणं गरजेचं आहे,
की हे क्रेविंग आहे, सो त्यावर काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे. यासाठी आधी ते ओळखणं गरजेचं आहे. तर ते कसं ओळखायचं? जसं तू आता खूप छान प्रश्न विचारलास की भूक आणि क्रेविंग ह्याच्यामधला फरक कळणं खूप महत्वाचं आहे. कारण नीड बेस्ड खाणं हे खाणं आपल्याला आवश्यकच आहे आपल्या रोजच्या एनर्जी लेवल्स मेंटेन करण्यासाठी आणि आपलं काम आपलं रोजच्या रोज करता येण्यासाठी. पण हे जे स्ट्रेस इटिंग आहे ते आपण खूप इझिली अवॉइड करू शकतो आणि त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम सुद्धा खूप इझिली आपण अवॉइड करू शकतो. तर जेव्हा आपण भूक आणि क्रेविंग ह्याच्यामधला डिफरन्स करायला जातो तर त्यासाठी एक सोपी ट्रिक अशी आहे की जेव्हा आपण बराच वेळ खाल्लेलं नसतं किंवा आपण सकाळी सकाळी उठून छान एक्सरसाइज केली आहे किंवा जिमला जाऊन आलोय, मस्त वॉक करून आलोय, तेव्हा जे आपल्या शरीरातनं संकेत येत असतात, जे आपल्याला सेन्सेशन आपल्या शरीरातनं येत असतात, ती खरी भूक असते. तसं सेन्सेशन तुम्हाला जेव्हा जेव्हा येतं शरीरातून, दॅट मीन्स त्याचा अर्थ असा की ती भूक आहे. आणि बरेचदा क्रेविंग हे येतं जेव्हा तुम्ही ऑलरेडी खाल्लं असतं किंवा व्यवस्थित जेवण झालंय, आपलं रुटीन वेळच्या वेळी आपण जेवतोय, छान व्यवस्थित पोटभर जेवलोय, तरीही मला खावंसं वाटतंय. आणि ते आपल्या शरीराशी जेव्हा आपण कनेक्ट करतो, आपल्याला शरीराकडे जेव्हा आपण लक्ष देतो, तेव्हा आपल्याला खूप सोप्या पद्धतीने ते संकेत वेगळे वेगळे करता येतात. सो हे जे मी मगाशी उदाहरण दिलं की आपण छान एक्सरसाइज करून आलोय किंवा आपली बराच वेळ आपण खाल्लं नाहीये, तेव्हा जे शरीरातून संकेत येतात, जसं आपण म्हणतो अरे माझ्या पोटात कावळे ओरडतायत, तर ते सेन्सेशन जे असतं, तो जो संकेत असतो आपल्या बॉडीचा, तो असतो की अरे तुला गरज आहे खाण्याची, खरंच शरीराला गरज आहे खाण्याची आणि आता तुला खायची गरज आहे. पण जेव्हा सायकोलॉजिकली किंवा एखाद्या स्ट्रेसमुळे किंवा एखाद्या इमोशनमुळे जेव्हा बॅलन्स करण्यासाठी आपण खाण्याची मदत घेतो, तेव्हा तो संकेत वेगळा असतो आणि तो प्रत्येकासाठी कुठल्या सेन्सेशन येईल ते प्रत्येकाने ओळखायला पाहिजे. किंवा अवेळी येणारी लागणारी भूक हे पण त्याचं कारण असू शकतं, नक्कीच असू शकतं. आत्ता तू जी लक्षणं सगळी सांगितलीस त्याच्यावरनं हे तर आता मला वाटतं आपल्याला कळू शकेल की डिफरन्शिएट कसं करायचं, भूक कोणती आणि क्रेविंग्स कोणती. मग आता जर आपल्याला समजलं की ही जी आता आपल्याला लागली ही भूक नाही आहे, हे क्रेविंग्ज आहेत आणि कुठल्या तरी आपल्या मानसिक स्थितीमुळे आपल्याला हे येतात, तर आता हे कसं टॅकल करायचं किंवा अशा परिस्थितीत काय करायचं? खाणं किंवा चुकीच्या गोष्टी खाणं, अनहेल्दी इटिंग करणं हा तो ऑप्शन नाही आहे. मग त्याची सोल्युशन्स काय असू शकतात? सो खाणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे, बरोबर. सो जसं मी मगाशी म्हटलं होतं की आपली जी नर्वस सिस्टीम असते ती एका हायटन्ड असते, अराउज्ड ज्याला म्हणतो आपण, म्हणजे हार्टबीट वाढलेले असतात किंवा त्याला बेसिकली रिलॅक्सेशनची गरज असते किंवा ते इमोशन कुठेतरी प्रोसेस होणं महत्वाचं असतं. तर मग त्यासाठी आपण बरेच उपाय करू शकतो. सो जेव्हा आपल्याला असं क्रेविंग येतं तेव्हा डायरेक्ट न खाता आधी स्वतःच्या शरीरासोबत चेक करायचं की मला नक्की होतंय काय, कशामुळे, एक्झॅक्टली मला काय नक्की फील होतंय माझ्या शरीरात, की माझी मसल्स क्लेन्स्ड आहेत का, माझा श्वासोश्वास वाढलाय का, माझं हृदय धडधडतंय का. अशा बऱ्याच साईन्स आपल्याला आपल्या शरीरच देत असतं. त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ते शरीर रिलॅक्स करण्यासाठी आपण काय करू शकतो तर डीप ब्रीदिंग करू शकतो, म्हणजे मोठा श्वास घेऊ शकतो. म्हणजे आपल्या नेहमीच्या कामातनं एक 5 मिनिटं स्वतःसाठी तेव्हा बाजूला काढायची आणि आधी शरीराला शांत करायचा प्रयत्न करायचा आणि मग आपण ते इमोशन कशामुळे आलंय याकडे लक्ष देऊ शकतो की आज दिवसभरात काय झालं होतं किंवा आज कुठे अडचण आली आहे मला किंवा आज मला काही वेगळा स्ट्रेस आहे का ज्याच्यामुळे असं होतंय. आणि मग एक्झॅक्टली, आणि मग ते आपण इधर नोट डाऊन करू शकतो आपल्या वहीत किंवा कोणासोबत शेअर करू शकतो. किंवा असे बरेच उपाय आपण आपल्यासाठी एखादा वॉक करून आलो, आपलं मन आणि आपलं शरीर ज्याच्याने शांत होईल असं काहीतरी एक 5 ते 10 मिनिटं जरी आपण केलं तरी ते क्रेविंग निघून जात. कारण ते मुळात या इमोशन्स बरोबर, आलेलं. एक्झॅक्टली. त्याच्यासाठी हे खूप छान उपाय आहे. कारण ते गरजेचं नसतं, ती गरज नसते आपल्या शरीराची, ते कुठल्या तरी पद्धतीने शरीराला फक्त शांत व्हायचं असतं.
म्हणून ते सो ते खाण्याच्या ऐवजी आपण ती शांतता इतर गोष्टी बरोबर. आपल्या आपल्या comfort एक्झॅक्टली, नुसार ज्याच्याने आपल्या शरीराला काही हार्म नाही होणार अशा गोष्टीतनं आपण ती शोधू शकतो. आणि जर असं झालं की तरीही आपलं शरीर शांत होत नाहीये, कारण बरेचदा असं होतं की जर आपलं शरीर आणि आपलं मन सिव्हिअर कंडिशन्स मध्ये असेल, जेव्हा खूप जास्त क्रॉनिक स्ट्रेस आपण ज्याला म्हणतो, सतत कायम आपण टेन्शन खाली असतो, आपल्या आयुष्यात अशा गोष्टी कधी घडत असतात की ज्याच्यामुळे आपल्याला कायम स्ट्रेस मध्येच राहावं लागतं. तर तशा जर सिच्युएशन्स असतील तिथे आपल्याला मॅनेज करता येत नाहीये, तर आपण नक्कीच एखाद्या काउन्सिलरकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे किंवा सायकॅट्रिस्टकडे एकदम औषधांची वगैरे गरज असेल तर आपण ती प्रोफेशनल मदत घेणं सुद्धा गरजेचं आहे. पण प्रायमरी लेवलवर मला वाटतं आपण आधी हे उपाय करून बघितले पाहिजेत. सो हे छान उपाय होते. आता आपण हे जे सगळं ऐकलं की आपल्या शरीराचे संकेत ओळखायचे आणि त्याच्यावर हे सगळे उपाय करायचे, पण हे सगळं साधण्यासाठी आपल्याला ही एक प्रॅक्टिस करायची गरज आहे. आणि ते तेव्हाच होईल जेव्हा आपण आपल्या शरीराशी आपण कनेक्ट करतो. आणि मग त्यासाठी ही प्रॅक्टिस गरजेची आहे. म्हणजे रोज काहीतरी करायला पाहिजे Exactly. त्यासाठी. म्हणजे मग रोज तुम्ही थोडंसं मेडिटेशन करू शकता किंवा ब्रीदिंग करू शकता किंवा आजकाल माइंडफुलनेस एक्सरसाइजेस भरपूर येतात, तर ते तुम्ही इंटरनेटवरती तुम्ही सर्च केलं तर भरपूर तुम्हाला छोटे छोटे, म्हणजे अगदी 1 मिनिट पासून तुम्ही असं ऑफिसमध्ये बसून सुद्धा त्या गोष्टी करू शकता. इतके सोपे सोपे आणि सिम्पल असे एक्सरसाइजेस असतात जे आपण रोज नियमित करू शकतो, ज्यामुळे आपल्या शरीरासोबत जे नातं बिल्ड करायचं असतं ते खूप छान बिल्ड होतं, त्याची प्रॅक्टिस होते. आणि मग जेव्हा असं खरंच होतं तेव्हा आपल्याला पटकन ते संकेत ओळखता येऊ शकतात आणि त्याच्यावर उपाय सुद्धा पटकन करू शकतो आपण. आत्तापर्यंत आपण स्ट्रेस किंवा ताण असल्यानंतर आपल्याला खावंसं वाटतं म्हणा किंवा काळजी आहे अशा इमोशन्समुळे खावंसं वाटतं ह्याबद्दल बोललो. पण कधी कधी असंही दिसून येतं की आज मला काही खूप काम नाही आहे, मी रिलॅक्स बसलो आहे आणि मला कंटाळा आला आहे म्हणून मला काहीतरी खावंसं वाटतं आहे, किंवा मला खूप काम आहे पण त्या काम करण्याचा कंटाळा आला आहे, त्याच्यातनं ब्रेक हवं म्हणून खावंसं वाटतं आहे. असं सुद्धा बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं. तर जे आपण म्हणतो बोर्डम आहे, तर ते कसं ओव्हरकम करायचं? तर तू आता जसं म्हणालीस की 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर आधी आपण बघूया की मला खूप काम आहे आज, पण मला जरा कंटाळा आला, मी एक थोडासा ब्रेक घेते. आणि मग त्या ब्रेकमध्ये जरीही माझं सकाळी जेवण झालं असलं तरी मी खाणार, कारण दुसरं काही काम नाहीये करायला. सो इन दॅट केस तुम्ही ब्रेकमध्ये सुद्धा स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी काहीतरी ऍक्टिव्हिटी शोधा, रादर दॅन खाणं. कारण खाणं ही सुद्धा एक ऍक्टिव्हिटी आहे. जसं आपण मगाशी म्हटलं ती बॉडीला रिलॅक्स करते, सो आपसुकच आपण त्याच्याकडे वळतो. पण ते करण्याच्या ऐवजी आपण अशी एखादी ऍक्टिव्हिटी शोधली स्वतःसाठी की ज्याच्याने आपल्याला छान वाटेल. मग ते एखादं तुमचा हॉबी असू शकतो किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींशी एक पटकन फोन केला एखादा, किंवा एक पटकन फेरी मारून आलो कुठे, किंवा छान गाणं ऐकलं. अशा गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित बसून स्वतःसाठी त्या ब्रेकमध्ये केल्या तर तुम्हाला ती क्रेविंग येणारच नाही, कारण तुमच्या शरीराला तो कम्फर्ट मिळतोय ऑलरेडी. आणि मग तो ब्रेक झाल्यानंतर पुढे तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करू शकतात, कारण तुमचं शरीर शांत झालंय, तुमचं मन रिलॅक्स्ड आहे आणि मग तुम्ही तुमच्या कामाला परत जाऊ शकता. आणि दुसरा जो प्रकार आहे जिथे आज मला सुट्टी आहे, आज मला काहीही काम नाही आणि मी आज ठरवलंय बाबा आज काही करायचं नाही, फक्त आराम करायचा, चिल मारायचं. तर मग त्या चिल मारण्यामध्ये तिथे सुद्धा आपल्यामध्ये युजली असं एक नोशन असतं, अरे मी गप्प बसलीये किंवा काहीही न करता बसलीये तर आपल्याला काहीतरी डिस्कम्फर्ट होतो. सो हे आपल्याला बीट करणं खूप महत्वाचं आहे की म्हणजे मी काहीही न करता बसलीये आणि त्याच्यात आपल्याला कम्फर्ट मिळणं हे खूप रेअर असतं किंवा खूप कमी लोकांना ते जमतं. सो मी नुसती बसलीये त्याचं आपल्याला कधी कधी गिल्ट येऊ शकतं की अरे मी काय बसलीये आणि मी नुसती बसलीये. जरी मी ठरवलं की नाही आज मी काहीच काम नाही करणार आहे, स्वतःला वेळ देणार आहे आणि शांतपणे बसणार आहे, तरीही असं बरेचदा होतं ती आतून एक थोडीशी आपल्याला हे असते, डिस्कम्फर्ट असतो की अरे मी कशी शांत बसू शकते. सो खाणं सुद्धा ही एक ऍक्टिव्हिटी होते. मग ती जी अँझायटी कमी करण्यासाठी किंवा तो जो डिस्कम्फर्ट असतो तो कमी करण्यासाठी आपण खातो. आणि युजली आपल्याला असं वाटतं अरे मी तर काय खाल्लंच आहे, म्हणजे मी काय असं काम कुठे केलंय. खाणं इज नॉट अ काम, खाणं हे काही काम नाहीये.
तर मग आपण त्या वेळेला खाऊन टाकतो अनावधानाने, आपसुकच आपण ते वळतो खाण्याकडे. आणि मग त्यामुळे ते उगाचच खाल्लं जातं की काही काम नाहीये म्हणून त्याला खाल्लं, टीव्ही बघतोय त्याला खाल्लं. पण शेवटी ती एक ऍक्टिव्हिटीच झाली टीव्ही बघताना खाणं किंवा नुसतं बसून खाणं. सो रादर दॅन डुईंग सम ऍक्टिव्हिटी, जेव्हा आपण असं ठरवतो निर्धाराने की आज मी काहीच काम करणार नाहीये, तेव्हा ते आपल्याला शोधण्याची गरज आहे की आपल्याला नक्की काय डिस्कम्फर्ट होतोय. हे आपल्याला गिल्ट वाटतंय का की आपण असंच बसलोय, आणि मग ती गिल्ट कुठून येते, कशाला येते. जर मी ठरवलंय की मी आज नाही करणार आहे तरी मग ती गिल्ट येते, मग त्याच्यावर तुम्हाला काम करायची गरज. सो असं आपलीच इमोशन आणि आपल्यालाच खरंच आतून काय वाटतंय हे ओळखण्याची आपल्याला गरज आहे, रादर दॅन लगेच. कारण फूडकडे जाणं हे एक डिस्ट्रॅक्शन आहे किंवा एस्केप मेकॅनिझम आपण ज्याला म्हणतो. त्याच्याने एक्झॅक्टली की पटकन वाटलं डिस्कम्फर्ट, अरे खाल्लं, झालं, छान वाटलं, संपलं. पण त्याच्याने आपलं एक्झॅक्टली, पण त्याच्यामुळे आपला प्रॉब्लेम जातोय का, नाही. आता तुम्ही खाल्लं पण काम संपलंय का, नाही. गिल्ट गेलीये का, नाही. उलट आपण शरीराला हार्म करतो एक्स्ट्रा खाऊन. तर इन दॅट केस ती गिल्ट कुठून येते, आपल्याला आधी ही गिल्ट येते का, किंवा दुसरा काय डिस्कम्फर्ट होतोय. कधी कधी असं होतं की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे पण असं होतं. सो एक्झॅक्टली आपल्याला होतंय काय आणि स्वतःला ओळखण्याची गरज आहे त्यासाठी. स्वतःबरोबर मैत्री करायची. एक्झॅक्टली, लक्ष देण्याची. बरोबर, नक्की. सो मग तो जेव्हा आपण निर्धार करतो की मी आज शांत बसणार आहे, काही काम करणार नाही, तेव्हा खरंच शांत बसावं. खरंच आपल्याला काय वाटतंय, ज्याला आपण इंट्रोस्पेक्ट किंवा आत्मचिंतन, ज्याला आत्मपरीक्षण म्हणतो, ते करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते ओळखणं इम्पॉर्टंट आहे की खरंच मला आज कुठली भावना फील होतीये, आजच्या दिवसात काय झालं किंवा मागच्या आठवड्यात प्रोबॅबली काय झालं आणि मला काय काय होतंय. हे जर आपण जाणून घेतलं तर नक्कीच आपल्याला ती क्रेव्हिंग येणार नाही. आपलं खाणं पिणं हे आपल्या मानसिक आरोग्याशी किंवा मानसिक स्थितीशी केवढं कनेक्टेड आहे हे आपल्याला आज तुझ्याकडून आम्हाला खूप छान प्रकारे कळलं. आणि मुख्य म्हणजे कुठला तरी स्ट्रेस आल्यामुळे जे आपण खातो, स्ट्रेस इटिंग ज्याला आजकाल खूप फेमस झालेलं आहे म्हणतात, त्याविषयी तू खूप छान आणि अगदी प्रॅक्टिकली करता येण्यासारखे उपाय आमच्याबरोबर शेअर केलेस. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि जशी तू आत्ता आमच्याबरोबर गप्पा मारायला आलीस, आपण ह्या एक टॉपिकबद्दल बोललो, असे खूप गोष्टी आहेत मला वाटतं मेंटल हेल्थच्या बाबतीत ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो, आपल्या रोजच्या सवयींवर परिणाम होत असतो. तर मला वाटतं तुम्हाला याविषयी ऐकायला आवडत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, म्हणजे आपण परत देवकीला बोलवू. आणि माझ्यासाठी आजचा खूप स्पेशल दिवस आहे, कारण माझी बहीण एक सायकोलॉजिस्ट म्हणून माझ्यासमोर बसली आहे आणि तिने एवढं छान आपल्याला सगळं सांगितलं आहे. तर तू आपल्या चॅनलवर द ग्रीन पंचवर पुन्हा पुन्हा येत राहा आणि तुम्ही नक्की कळवा आम्हाला तुम्हाला कशावर ऐकायला मिळेल. आणि या प्रकारे किंवा कुठल्याही मेंटल हेल्थ डिसऑर्डरबद्दल तुम्हाला जर देवकीकडून प्रोफेशनल हेल्प घ्यायची असेल तर तिची समा थेरपीचा जो ब्रँड आहे त्याचं सोशल मीडिया हँडल्स आणि तिचा कॉन्टॅक्ट नंबर आपण सगळं स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. तुम्ही ते नक्की चेक करा आणि आपण असे छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवर बघत राहू. धन्यवाद.